हे हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे? मजेत नसतालच. एक्झाम जवळ येते, थोडं टेन्शन वाढलं असेल. डोंट वरी, वी आर हिअर फॉर यू. तर आपण स्टार्ट केला चॅप्टर कोणचा? 3D जॉमेट्री. त्याच्यामधला आपण लाईन पार्ट जवळपास कंप्लीट केलेला आहे. तर त्यामधले आपण क्वेश्चन्स आज डेफिनेटली घेणार आहोत. आतापर्यंत आपण काय काय शिकलो मित्रांनो? सगळ्यात पहिले दोन इक्वेशन ऑफ लाईन्स. जेव्हा तुम्हाला एक पॉइंट अँड वन पॅरलल वेक्टर दिला असताना आणि दुसरा कोणता बेटा आपला 2 पॉइंट्स दिलेला असताना. त्यानंतर आपण शिकलेलो आहोत परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम लाईन. त्यानंतर तिसरा पार्ट शिकला आहोत आपण शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन स्क्यू लाइन्स. त्यानंतर आपण शिकलेलो आहोत बेटा मिरर इमेज ऑफ अ पॉइंट. तर या 4 टॉपिकवर आपण आज क्वेश्चन्स घेऊया. JEE चे PYQs आणि काही दुसरे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स ज्याने तुम्हाला अंडरस्टँडिंगला अजून हेल्प भेटायला सुरुवात होईल. तर चला आपण पहिला क्वेश्चन स्टार्ट करूया याच्यामध्ये. तर जर ह्या गोष्टी कळल्या नसतील तर पहिलेचे व्हिडिओ बघा, तुम्हाला हेल्प भेटून जाईल याच्यामध्ये. ठीक आहे. सो आपण स्टार्ट करूया आपला पहिला क्वेश्चन. तुम्हाला फाइंड करायचं याच्यामध्ये वी हॅव टू फाइंड. बघा काय क्वेश्चन होतं. लेट P अल्फा बीटा गामा be the image of Q164 in the line x upon 1 is equal to y minus 1 upon 2 is equal to z minus 2 upon 3. तर तुम्हाला याच्यामध्ये 2 अल्फा प्लस बीटा प्लस गामा याची व्हॅल्यू काढायची आहे. आणि हा क्वेश्चन तुमचा होता JEE मेन्स 24. ठीक आहे. चला क्वेश्चन लिहून घ्या बरं पहिले. चला लिहिला सगळ्यांनी क्वेश्चन. तर काय म्हणतोय रे, पहिले क्वेश्चनला अंडरस्टँड करून घ्या. बघा मित्रांनो, जेव्हा तुम्ही एक्झाम मध्ये असताल तेव्हा तुमच्याकडे हा एकच चॅप्टर नसणार आहे. तुमच्याकडे 30 चॅप्टर असतील अप्रॉक्सिमेटली प्रत्येक सब्जेक्टचे. आणि त्यामधून तुम्हाला कोणता पॉइंट ओळखायला तुमचा प्रेशर इमॅजिन करा खूप जास्त असेल. तर पहिले बघा लेट P अल्फा बीटा गामा बी द इमेज म्हणल्यानंतर चॅप्टर पटकन तुम्हाला एक दिसतं लाईनचं, लाईन अँड प्लेन. आणि इमेज म्हणलं की मिरर इमेजचा फॉर्मॅट तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. लास्ट लेक्चरला बघितलं असेल तर ही आपली लाईन असेल आणि हा आपला पॉइंट आहे. तर याची मिरर इमेज जेवढा डिस्टन्स इकडे लेट्स से डिस्टन्स असेल तर तेवढा सेम डिस्टन्स वर आपली मिरर इमेज असते. लेट्स से P आणि हा Q. बघा आता P ला Q ची इमेज म्हणा किंवा Q ला P ची इमेज म्हणा, काहीही फरक पडणार नाही. आणि हा जो पॉइंट आहे मधला पॉइंट काय तो M. आणि कालचं लेक्चर जर तुम्ही बघितलं असताल तर M बार इज इक्वल टू काय येईल P बार प्लस Q बार अपॉन 2. इथपर्यंत क्लिअर आहे? एनी डाऊट? तर मला काय काढायचंय अल्फा बीटा गामा. म्हणजे जर मी याला P ला अल्फा बीटा गामा पकडला, Q दिलेला मला किती 1 6 आणि 4. जर मला M भेटला आय विल गेट अल्फा बीटा गामा. इथपर्यंत क्लिअर आहे का? बघा इफ यू लुक केअरफुली आपल्याला P अल्फा बीटा गामा दिलेला आहे. म्हणजे जर अल्फा बीटा गामा निघाला तर याला निघाला का प्रॉब्लेम आहे का? बिलकुल नाही. Q ची व्हॅल्यू 164 दिलेली आहे. तर P पॉइंट Q ची इमेज म्हणा किंवा Q पॉइंट P ची इमेज म्हणा काही फरक पडणार आहे का? बिलकुलच नाही. ठीक आहे इथपर्यंत. सो सगळ्यात मेन टार्गेट बघा, मला P काढायला. Q तर नोन आहे, अननोन कोण आहे M. तर मी तुम्हाला लास्ट लेक्चरला म्हणल्याप्रमाणे हा PM जो आहे इथून P पासून M पर्यंत हा काय रे B बारला परपेंडिक्युलर आहे. करेक्ट आहे. सो PM बार इज परपेंडिक्युलर टू B बार. आता हे तर ठीक आहे, तर M बार कसं काढणार आपण? आता M कुठे आहे? या लाईन वर आहे. तर लाईन बघूया पहिले काय आहे. x बाय 1 इज इक्वल टू y मायनस 1 अपॉन 2 इज इक्वल टू z मायनस 2 अपॉन 3 इज इक्वल टू काय आला
लॅम्बडा काही पण पकडा. मग एक्स ची व्हॅल्यू काय बनली बेटा 1 इंटू लॅम्बडा एक्स इज इक्वल टू लॅम्बडा आला. वाय काय बनला 2 इंटू लॅम्बडा, बघा डायरेक्ट मल्टिप्लाय 2 इंटू लॅम्बडा प्लस काय आला याच्यामध्ये 1, 2 लॅम्बडा प्लस 1. आणि झेड काय बनला बेटा 3 इंटू लॅम्बडा प्लस काय बनला 2. तर एक्स वाय झी हा पॉइंट कुठे आहे या लाईनवर. लेट्स से विल कॉल दॅट पॉइंट ॲज अ एम. म्हणजे एम चे कोऑर्डिनेट काय आले आपले एम विल बी व्हॉट लॅम्बडा आय प्लस 2 लॅम्बडा प्लस 1 जे प्लस 3 लॅम्बडा प्लस 2 के. इथपर्यंत क्लिअर आहे. आता राहिला प्रश्न कोणाचा पी एम बारचा. आता पी तर अननोन आहे पण मला माहिती आहे क्यू एम पण काय असणार आहे परपेंडिक्युलर. लेट्स से इन्स्टेड ऑफ पी एम व्हॉट आय विल टेक आय विल गो फॉर अ क्यू एम. QM is perpendicular to B bar. So if I go for a QM bar, what will be QM bar रे बेटा M bar minus Q bar. Q कुठे गेला बा Q. yes ओके M bar तर दिलेला आहे तर डायरेक्ट बघा रे लॅम्बडा मायनस 1 लॅम्बडा मायनस 1 आहे इथपर्यंत कळलं बघा. M चा पहिला I लॅम्बडा आहे इथं 1 आहे लॅम्बडा मायनस 1 झाला. त्यानंतर प्लस मध्ये 2 लॅम्बडा प्लस 1 मायनस 6 2 लॅम्बडा प्लस 1 मायनस 6 1 मायनस 6 तुमच्याकडे 5 पण कसा मायनस मध्ये 3 लॅम्बडा प्लस 2 मायनस 4. सो व्हॉट इट विल कॉल फॉर 3 लॅम्बडा मायनस 2 इंटू 4. ओके तर हा पार्ट क्लिअर बेटा. क्यू एम बार काय आला एम बार मायनस क्यू बार. एम बार मी काढला इथं क्यू बार इथून भेटतो मला. तर मग क्यू एम बार आणि बी बार काय निघाला perpendicular. okay so it is absolutely clear that qm bar is perpendicular to b bar. that means qm bar dot b bar काय आला माझा 0. इथपर्यंत क्लिअर. तर b bar किती मला सांगा b bar हेच ना b bar will be what x y z चे कोएफिशिएंट काय आहेत 1 आहेत. सो i j k. ओके सो डोंट i प्लस 2j प्लस 3k. दोघांचा डॉट घ्या रे बेटा i इंटू y बघ काय आलाय मग. सो द आन्सर विल बी व्हॉट रे याचा आन्सर काय लिहितो खाली लिहू आपण लॅम्बडा मायनस 1 इंटू किती 1 प्लस 2 इंटू 2 लॅम्बडा मायनस 5. पहिले काय आला 4 लॅम्बडा 5 दोन्ही 10. 3 इंटू 3 लॅम्बडा काय आला 9 लॅम्बडा 3 दोन्ही किती आला त्याच्यामध्ये मायनस 6 इज इक्वल टू काय आला बेटा 0. लॅम्बडा प्लस 4 लॅम्बडा 5 लॅम्बडा 5 लॅम्बडा प्लस 9 लॅम्बडा किती आला बेटा 5 लॅम्बडा प्लस 9 लॅम्बडा म्हणजे पटकन 14 लॅम्बडा आला का 14 लॅम्बडा मायनस 10 मायनस 1 मायनस 11 मायनस 6 म्हणजे त्याला मायनस 17 इज इक्वल टू 0. लॅम्बडाची व्हॅल्यू काय आली 17/14. इथपर्यंत क्लिअर आहे. एनी डाऊट. ओके चला लिहून घ्या एवढं. डन पर्यंत ओके. तर ज्या मोमेंटला आपल्याला लॅम्बडा भेटला आता कोण भेटला म्हणजे लॅम्बडा भेटला म्हणजे कोण भेटला बेटा पटकन सांगा हु वी गॉट लॅम्बडा मिला मतलब अपने को कोण मिला यम मिला. सो यम विल बी वॉटर बेटा यम चे कोऑर्डिनेट काय असतील बघा इथे लॅम्बडा आहे म्हणजे काय आला 17/14. त्यानंतर 2 लॅम्बडा प्लस 1 2 इंटू 17/14 प्लस 1. त्यानंतर 3 लॅम्बडा प्लस 2 3 इंटू 17/14 प्लस 2. पर्यंत काहीच नाही बघा इथे लॅम्बडा 2 लॅम्बडा प्लस 1 3 लॅम्बडा प्लस 2 ला आपण लॅम्बडाची व्हॅल्यू ठेवून काढायला प्रयत्न करतोय. ठीक आहे 17/14 ला हा किती आला 17/7 प्लस 1 17 × 51 51/14 आहे प्लस 2 हा झाला माझा यम. तर लास्ट करून द्या 17/14 7 ते का 7 17 7 24/7 14 28 28 झाले हे 79 आले का बेटा 79/14. इथपर्यंत हा झाला माझा यम इज डन. तर यम डन झाल्यानंतर मला कोण काढायचंय लास्टला बाकी कोण आहे आपला हु इज द लास्ट पार्ट दॅट इज रिमेनिंग पी बार काढायचं बघा. आता पी बार काय इथून मग पी बार इज इक्वल टू काय बनला 2 टाइम्स यम प्लस प्लस काय बनला इथं प्लस ऐवजी क्यू गेला इकडे मायनस मध्ये गेला. सो व्हॉट विल बी मायनस क्यू कळलं का इथं 2 ने मल्टिप्लाय केलं पी कडे ठेवला क्यू बार कडे गेला मायनस झाला. सो पी बार मला काढायचा आहे 2 इंटू एम बार बघा रे काय इथं डायरेक्ट येतो बघ 17 दोन्ही 34/14 24 दोन्ही 48/7 हा खाली कटला 79/7 मायनस क्यू कुठे गेला क्यू 164
इथपर्यंत क्लिअर आहे? एनी डाऊट? नो डाऊट ॲट ऑल. तर हा 17/7 बनला. 17/7 -1 10/7. आता दरवेळेस बसणार नाही. 10/7 48. 7 सेकंद 42 म्हणजे इथं 48/7 - 42 म्हणजे 6/7 आला. 7 चोक 28. 28 म्हणजे किती आलं बेटा पुन्हा 51/7 आला. काय आता मला काय करायचंय? हा झाला माझा अल्फा, दिस इज बीटा, दिस इज गामा. सो लास्ट बट नॉट द लिस्ट मला काय करायचंय? 2 अल्फा प्लस बीटा प्लस गामा. 2 इंटू अल्फा 20/7 प्लस बीटा किती आहे? 6/7 प्लस 51/7. सगळ्यांचा बेस काय याच्यामध्ये? 7 7 7 आहे. 20 आणि 6 26. 51 प्लस 26 77 आले का? 77/7 म्हणजे आन्सर विल बी 11. सो युअर फायनल आन्सर शुड बी 11. क्वेश्चन मोठा वाटतोय कारण आपण स्टेप वाईज गेलो. जर तुम्ही फास्ट करायला लागला त्याच्यामध्ये तर तुम्हाला आन्सर क्विक मध्ये भेटून जाईल. आन्सर फायनल आन्सर विल बी 11. चला लिहून घ्या. लिहिलं सगळ्यांनी पर्यंत? चलो वी विल टेक नेक्स्ट क्वेश्चन ऑन दिस. तर मिरर इमेज आल्यानंतर सेम स्टाईल मध्ये क्वेश्चन करायचे. एक एमपी बार घ्यायचा किंवा जो पण तुम्ही पॉइंट घेतला तो पीएम घ्या किंवा एमपी घ्या. तो आपल्या लाईनच्या पॅरल व्हेक्टरला काय असणार? तो परपेंडिक्युलर असणार. अँड देन वी विल यूज द steps that we have learned. आता बघायचं म्हणजे नेक्स्ट पॉइंट काय विचारलंय बघू आपण. द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स ऑफ द इमेज ऑफ द पॉइंट 615. काय पॉइंट आहे? 615 इन द लाइन x minus 1/3 is equal to y/2 is equal to z minus 2/4 from origin. चला क्वेश्चन लिहून घ्या. हा पण तुमचा JEE मेन्स 2024 चा क्वेश्चन. क्वेश्चन लिहून घ्या बरं चला पटकन. लिहा सगळ्यांनी पर्यंत? ओके. तर तुम्हाला काय काढायचं बेटा? स्क्वेअर ऑफ अ डिस्टन्स ऑफ द इमेज ऑफ अ पॉइंट इन द लाईन x - 1 म्हणजे मिनिंग काय याच्यामध्ये की एक लाईन समजा आपली हा पॉइंट पी आपला किती रे बेटा? पी पॉइंट 6 1 आणि 5 याची इमेज लेट्स से इथे कुठेतरी असेल. ती काय असणार आहे? क्यू पकडू. क्यू आपल्याला माहित नाही काय. तर हा मधला पॉइंट काय आपला? मिडल पॉइंट म्हणजे काय आला? m बार इज इक्वल टू p बार प्लस q बार अपॉन 2. पटकन आपण जर m बार जर काढला आपल्याला q भेटून जाईल. q भेटल्यानंतर त्याचं काय करायचं? स्क्वेअर ऑफ अ डिस्टन्स. लेट्स से ओरिजिन कुठेतरी या साइडला आहे. आपल्याला हे जे डिस्टन्स आहे लेट्स से दिस इज कॉल्ड एज ओरिजिन. OQ चा डिस्टन्स आपल्याला स्क्वेअर काढायचा. पटकन क्विक मध्ये फास्ट. आता जास्त वेळ आला असेल याच्यामध्ये. पटकन काय आपला हा PQPM बार. m पटकन m बार काय सांगा फास्ट मध्ये 3 इंटू लॅम्बडा 3 लॅम्बडा प्लस 1 डायरेक्ट फास्ट बघा. इथे लॅम्बडा आहे नाही तर आपण घेऊन टाकू 2 इंटू लॅम्बडा 4 लॅम्बडा प्लस 2 फास्ट बघा. m बार निघाला आपला. p बार काय माझा? व्हॉट इज p बार? 615. मग mp बार काय आला? किंवा pm बार लॅम्बडा आपला साइडला पडेल. ठीक आहे. pm बार घेतल्यानंतर 3 लॅम्बडा प्लस 1 त्याला हा 3 लॅम्बडा मायनस 5 2 लॅम्बडा मायनस 1 आणि 4 लॅम्बडा मायनस 3. सगळ्यांना कळलं काय गेलं? आपण याच्यामधून आपण ह्याला मायनस करून टाकलं. काहीच प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. pm बार आपल्याला काय माहिती बेटा? pm बार इज परपेंडिक्युलर टू b बार. b बार कसा काढणार? फास्ट x y z 1 1 1. मग ऑब्वियसली खालचे काय असणार आहे? आपले b बार चे कोऑर्डिनेट्स. b बार काय आले? 3i प्लस 2j प्लस
कोऑर्डिनेटच्या आधी डायरेक्शन दर्शवणार. ठीक आहे. या दोन डॉट डॉट काय असणार आपला आता 0. मग काय 3 इंटू मल्टिप्लाय करा 9 लॅम्बडा मायनस 15 बे दोन्ही बघा दोनचं मल्टिप्लाय बे दोन्ही 4 2 इंटू मायनस सॉरी लॅम्बडा मिस करा -2 4 इंटू 4 16 लॅम्बडा 4 त्रिकम किती 12 पण कसे मायनस इज इक्वल टू काय आला 0. सो 9 4 13 13 आणि 16 29 -15 -2 -17 -12 -29 इज इक्वल टू 0. म्हणजे लॅम्बडाची व्हॅल्यू काय आली 1. आय होप आता पटकन लॅम्बडाची व्हॅल्यू ठेवा. मग एम चा पॉइंट काय म्हणला पिक मध्ये एकदम काहीच नाही बघा एम पी पी एम पी एम परपेंडिक्युलर टू बी असं ब्रेथलेस सॉन्ग बघितलं तुम्ही पट 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 करायचं बघा फटफट त्याच्यामध्ये. ठीक आहे. लॅम्बडाची व्हॅल्यू 1 आली तर लॅम्बडा ठेवून काय आलं याच्यामध्ये फास्ट मध्ये 3 1 3 पटकन 4 2 आणि काय नाव 6. पण घाई करून मिस्टेक नाही करायची बघा. घाई म्हणजे आपली स्पीड पाहिजे बट विथ द स्पीड वी वॉन्ट प्रिसिजन ॲज वेल ॲज ॲक्युरसी. तर 4 to 6 आला. आता मला पाहिजे कोण क्यू बार काढायचा. तर क्यू बार विल बी व्हॉट रे 2 इंटू एम बार मायनस पी बार. आता पटकन पी या साईडला आहे 4 2 8 8 मायनस 6 किती 2 बेक बेबे 2 4 4 मायनस 1 किती 3 6 1 6 6 2 12 मायनस किती 5 किती मग 12 मायनस 5 म्हणजे 7. हा बनला आपला पॉइंट बनला. मला काय काढायचं याचं इथून डिस्टन्स काढायचं. कसं असतं रे बेटा ओ क्यू बारचा स्क्वेअर म्हणजे काय आला 2 चा स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर प्लस 7 चा स्क्वेअर. 2 चा स्क्वेअर किती 4. झोपते का फास्ट होते का खूप जास्त घाबरू नका. पुन्हा स्पीड नावाची गोष्ट कमी करा. 2 चा स्क्वेअर किती 4 3 चा स्क्वेअर 9 4 आणि 9 13 13 आणि 49 62 बरोबर आहे का आन्सर. पटकन बघा डज इट लुक करेक्ट. सो ऍब्सोल्युटली करेक्ट. सो 62 बघा किती वेळ झाला आपलं विद इन अ मिनिट. बघा असे क्वेश्चन जर तुम्हाला आले एक्झाम मध्ये इफ दीज क्वेश्चन्स आर देअर इन युअर पेपर यू शुड बी हॅपी. येस 4 मार्क घट्ट माझ्या याच्यामध्ये. आता घट्ट करून फट्टकन लिहून घ्या चला फास्ट. चला झालेपर्यंत ओके. आय होप तुम्हाला याची आयडिया आली असेल. आता आपण जो टॉपिक वर क्वेश्चन घेणार आहे किंवा ज्या टॉपिकवर आपण क्वेश्चन घेणार आहे तो म्हणजे काय म्हणतात त्याला फेवरेट टॉपिक आहे कोणाचा JEE सेट करणाऱ्यांचा. त्याचं नाव काय शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन टू लाईन्स. अतिशय फेवरेट आहे म्हणजे आणि एवढा चिल्लर आहे एकदम याच्यामध्ये. तुम्ही म्हणता सर काय सर काही क्वेश्चन काही लोक म्हणून बरोबर की नाही. त्यामुळे घाबरायचं नाही. तर शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन स्क्यू लाईन्स. स्क्यू लाईन्स तुम्हाला माहित पाहिजे मी ऑलरेडी शिकवलंय व्हॉट इज स्क्यू लाईन्स. एक लाईन अशी चालली आहे अशी चालली आहे डिशक्या डिशक्या देयर इज नो इंटरसेक्शन नायदर दे आर पॅरलल. तरी पण त्यांच्यामध्ये एक शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणजे आपल्याला डायरेक्ट फॉर्म्युला माहिती आहे काय वर लिहून टाकतो A2 मायनस A1 बार डॉट B1 क्रॉस B2 अपॉन मॉड ऑफ B1 क्रॉस B2. याचा मॉड घेता तर घ्या काय फरक घेऊच आपण. इथपर्यंत क्लिअर आहे. डाउट डिस्टन्स डिस्टन्स पॉझिटिव्ह घेतो आपण. डिस्प्लेसमेंट विचारतो निगेटिव्ह पण कोणी विचारणार नाही. तर क्वेश्चन्स बघा याच्यावरचे इफ यू गो फॉर इट. पहिला आपण एकदम चिल्लर 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 घेऊ पटकन बेटा. shortest distance between lines दिलेला आहे x minus 3 upon 2 y plus 15 upon minus 7 z minus 9 upon minus 5 plus 5 and x plus 1 upon 2 is equal to y minus 1 upon 1 is equal to z minus 9 upon minus 3. ऑप्शन्स तुम्हाला दिलेला आहे त्याच्यामध्ये 8 रूट 3 4 रूट 3 5 रूट 3 आणि 6 रूट 3 सगळे तुमचे JEE मेन 26. चला क्वेश्चन लिहून घ्या पटकन.
येस, क्वेश्चन मध्ये मी काही चूक केली नाही लिहिण्यामध्ये. तुम्ही करू नका, जेणेकरून आपला आन्सर करेक्ट यायला पाहिजे. आता मला वाटतं भयानक घाम, पण डोंट वरी, घाम गाळल्याशिवाय काय म्हणतात त्याला, यश भेटत नाही. तर आपण घाम गाळूया डेफिनेटली. ओके, चल कंटिन्यू. फॉर्म्युला काय किंवा क्वेश्चन काय, शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणले की दन दन उड्या मारा मनामध्येच, काहीच नाही, कारण डायरेक्ट फॉर्म्युला आहे. a2 - a1 डॉट b1 क्रॉस b2 अपॉन मॉड ऑफ b1 क्रॉस b2. a2 पहिले आपण a1 a2 लिहून बघू. हा, आता जवळपास आपण 4थं लेक्चर राहिलेलो आहोत. तुम्हाला a1 काढता यायलाच पाहिजे, a2 काढता आलं पाहिजे, नाहीतर मुलांना पुन्हा टाइम मशीन वापरा आणि मागच्या लेक्चरला जा, काही गरज नाही टाइम मशीनची. तर a1 बघा, मायनस आहे प्लस 3i, प्लस आहे मायनस, मायनस आहे प्लस, क्विक मध्ये एकदम. a2, व्हॉट इज a2 बेटा? प्लस तर मायनस, ओके, मायनस is प्लस, अरे प्लस मायनस, मायनस द प्लस, म्हणजे तिकडे 9k. ओके, हा झाला माझा a2. b1 2 - 7 5. हे कसं काय घेतोय मी, कारण xyz 1 आहे, xyz काय 1च आहे. ओके, सो इट विल बी 2y - 7j plus 5k. ओके, सो b2 किती आला याच्यामध्ये बेटा, 2y plus j minus 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 3k. झालं का रे बेटा? आता मला वाटत नाही तुम्हाला काही प्रॉब्लेम यायला पाहिजे याच्यामध्ये. कंट्रोल, a2 - a1 काय बेटा, -1 - 3. अरे अरे अरे, आता तुम्हाला इकडे जर प्रॉब्लेम आला याच्यामध्ये तर मात्र मित्रांनो अनुलोम विलोम करा, प्राणायाम करा, काही करा, बरं आन्सर काढा. बघा रे, a2 - a1 मी काढला या साईडला. ओके, सो b1 क्रॉस b2 काढून घेऊ पटकन. b1 क्रॉस b2 कुठे गेला, b1 क्रॉस b2 किती सांगा बेटा, i j k 2 - 7 5 2 1 - 3. जर डिटर्मिनंट एक असेल तर बघा पटकन i ला कॉलम सोडा, -21 मायनस प्लस प्लस झाला, 21 - 5 16i, कॉलम मायनस करा. हा, -6 -10 -16 प्लस इथं काय तुमचा, क्या बात आहे, 16 16 रिपीट बेटा. इथं करा कॉलम 2, अरे पुन्हा 16 आला की बाळा, काय बढिया. आणि याचा मॉड, मॉड किती द्यायचा बेटा, मॉड ऑफ b1 क्रॉस b2. 16 बाहेर काढलं, 16 बाहेर मध्ये 1 चा स्क्वेअर 1, 1 चा स्क्वेअर 1, 1 चा स्क्वेअर 1, 16 3 वेळेस, म्हणजे 16√3. मामला फिनिश. दोघांचा डॉट घ्या की त्याला 16 - 64, 16 16 घ्यायला पाहिजे, 256. खाली किती आला, 16√3 इज इक्वल टू, याला टाकू मॉड मध्ये. हा, पटपट सांगा 196. इज इट करेक्ट की नाही, बरोबर की नाही रे? बघा रे, 6 - 4, अरे बरोबरच म्हणतात या गोष्टी तुम्ही, बरोबर. 192 खाली काय आला, 16√3. 16 1 16, 16 उरले 2, 16 3 48, 16 2 32. 12√3 असा कोणताही ऑप्शन नाही, म्हणजे आपला आन्सर चुकलं नाही. रॅशनलायझेशन नावाची गोष्ट शिकली की नाही. सो आन्सर विल बी 4√3, ऑप्शन नंबर बी. डन. So put again the question. Very easy. So 4√3 is our answer. So let us see how many of you got before me. असं नाही हा. Hope so. सगळ्यांना क्वेश्चन कळाला असेल हा. पट सगळ्यांनी केला असेल. ओके, डन. चलो, छापलं सगळ्यांनी. छापताच कारण तुम्हाला छापण्याशिवाय पर्याय नाही, बरोबर की नाही? हा, तर हे राहू द्यायला, पुन्हा किती झाली दरवेळेस मी कंटाळा आला मला. ओके, आता बघा काहीतरी तिकडम क्वेश्चन आहे बघा. तिकडम x - लॅम्बडा अपॉन 3 y - 2 अपॉन -1 z - 1 अपॉन 1 and x plus 2 upon -3 y plus 5 upon 2 z - 4 upon 4. बरंच गेलं बिचारा.
Shortest distance between line is given by 44 upon root 3. हे इज, ठीक आहे, इज फेकला आहे. तर तुम्हाला विचारलं याच्यामध्ये लार्जेस्ट पॉसिबल व्हॅल्यू ऑफ मॉड ऑफ लॅम्बडा किती. न्यूमेरिकल रिस्पॉन्स अगेन JEE मेन 2024 चा क्वेश्चन आहे. तर फॉर्मॅट आपण चेंज करायची गरज आहे का आपल्याला? नाही, म्हणून मला कंटाळा करायची सवय नाही. पहिले सांगायला मी तुम्हाला आय डोंट डू कंटाळा. तुम्ही पण कंटाळा करू नका, पण फॉर्मॅट सेट केल्यानंतर माणसाला कधी कधी आळशी पण आहे. ओके, इफ यू आर स्मार्ट लॅम्बडा आय प्लस 2j प्लस k. काय गरज आहे? A1 मायनस 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 सगळे प्लस 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 आले. ओके, एक्स वाय झी चा कॉम्पोनंट काय, कोएफिशियंट काय, 1 1 1. इथं a2 मायनस 2i मायनस 4j प्लस 4k 3i मायनस j प्लस k b2 बार मायनस 3i प्लस 2j प्लस 4k. इज इट डन? मामला फिनिश है. बघा रे, मायनस करा 8 मा 7 मायनस 2 मायनस लॅम्बडा i मायनस मायनस 7j 4 मायनस 1 म्हणजे 3k. बघा रे, तुम्ही a1 मायनस a2 करा किंवा a2 मायनस, कारण कोण आहे बाबा बाय बसलेला आपला मॉड आहे, सो इट डजंट मॅटर. तुम्ही a2 मायनस 7 करा किंवा a1 मायनस a2 करा, इट विल बी सेम, वन ऑन द सेम ओनली. इथं आपण काढून घेऊ b1 क्रॉस b2 i j k 3 मायनस 1 1 मायनस 3 2 4. बघा रे, मायनस 4 मायनस 2 मायनस 6i कॉलमचा 3 12 12 3 15. आपण कसे मायनस 15j 3 2 6 मायनस 3 3k आला. सो b1 क्रॉस b2 आला, a1 आणि हे आला. याचा मॉड काढून घ्या. वेळ पडली मॉड रे, मॉड काय म्हणला याचा, व्हॉट इज मॉड? 6 स्क्वेअर येते 36 25 स्क्वेअर 225 15 स्क्वेअर 225 3 चा स्क्वेअर 9 36 आणि हे किती आले 234 आणि 236 270 आले का? आय होप माय कॅल्क्युलेशन्स आर नॉट रॉंग. अंडररूट मध्ये 270 बघू त्याला काय नंतर करायचं ते बघता येईल आपल्याला. ठीक आहे, आता या दोघांचा डॉट घ्या. कुठे डॉट 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 हा याचा डॉट घ्या दोघांचा. काय मला सांगा मला पटकन. मायनस 6 मायनस 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 प्लस झाला, साइन 2 12 प्लस 6 लॅम्बडा 15 सती पाडे पाठ नाही मला पाडे पाठ 15 सती किती 90 15 सती किती 105 मायनस मायनस प्लस 105 3 त्रिक 9 आणि खाली काय आला अंडर रूट मध्ये 270 इज इक्वल टू किती कुठे 44 बाय रूट 30. इज इट क्लियर? ओके, नो डाउट. 12 आणि 105 इथे बेटा 117 प्लस 9 किती 126 प्लस लॅम्बडा 27 असेल का बेटा मी 9 आणि 30 आले याच्यामध्ये इज इक्वल टू काय 44 अपॉन रूट 30. 9 चा स्क्वेअर रूट आला किती बाहेर 3 आला अंडर रूट मध्ये 30 126 काही कॉमन निघेल का 6 कॉमन करून बघूया बेटा. इथे आला 21 प्लस इथे येतं लॅम्बडा इज इक्वल टू 44 अपॉन रूट 30 3 दोन्ही 6 हा कटला 22 एक 22 लॅम्बडा इज इक्वल टू 22 मायनस 21 विल बी 1. सो व्हाट इज मॅक्सिमम पॉसिबल लॅम्बडाची व्हॅल्यू आली 1. सो युअर आन्सर विल बी 1 and the 1 and only 1. अरे यांचं म्हणणे की आपलं आन्सर चुकलं. कुठं आपण मिस्टेक केली का बेटा? मिस्टेक की क्या नाही. यांचा आन्सर 43 आहे कस ओ ओ ओ येस 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 हा 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 हा. सो इथं मी पण फसलो कारण तो कोणता बेटा आपला मॉड बाबा होते इज इक्वल टू 22. बघा नाही 22 करता म्हणजे मॉड मध्ये आल्यानंतर सगळ्या गोष्टी तुमच्या याची व्हॅल्यू काय बेटा 21 प्लस लॅम्बडा अपॉन रूट 3 चा व्हॅल्यू आपला 2 येतील. एकदा प्लस येईल एकदा प्लस ऑर मायनस 22 म्हणजे काय बनलं आपल्याकडे एकदा
एकदा काय आलं इथं +22, एकदा काय आलं आपल्याकडे मायनस. बघा मॉड मध्ये घोळ झाला. ठीक आहे. सो याचा मिनिंग काय आला, लॅम्बडा कॅन बी 1, लॅम्बडा कॅन बी -43. आपल्याला विचारलं काय, लार्जेस्ट पॉसिबल व्हॅल्यू मॉड ऑफ लॅम्बडा विल बी 43. तर बघा मित्रांनो, बी केअरफुल, मिस्टेक्स होतात फास्ट करण्याच्या नादामध्ये. सो मॉडला विसरायचं नाही. सो मॉड इज इम्पॉर्टंट. आन्सर विल बी मॉड ऑफ लॅम्बडा इज इक्वल टू 43. कळेपर्यंत चला लिहून घ्या पटकन. पट 6:30. अरे बापरे, इट्स 6:30 इन द इव्हनिंग ॲज ऑफ नाऊ. तुमच्याकडे किती सध्या वाजलेत कमेंट करा. याचं काय 5 कमेंट करून मी रिप्लाय देणार नाही. तर आय होप तुम्हाला कळते काय झालंय. क्वेश्चन आपला किती क्वेश्चन होता, हा दुसरा क्वेश्चन होता. आय गेस करेक्ट आहे. सो अशाच टाईपचे तुम्हाला क्वेश्चन असतील. आणि जर काही नवीन क्वेश्चन मला दिसले तर वी विल कंटिन्यू इन द नेक्स्ट लेक्चर. आणि थँक्यू फॉर द डे. मला सहन केल्याबद्दल. विल स्टॉप फॉर द डे. ओके, थँक्स अ लॉट.